लोकांच्या पाठीशी होते. कुठलंही क्षेत्र असो प्रत्येक वेळेस ते सोबत राहिलेले आहे. त्यामुळे आम्हाला काही सांगायची गरजच नाही आहे. पूर्ण जनसमुदाय हा आमच्यासोबत आहे आणि त्याच उत्साहाने तो जनसमुदाय आमच्यासोबत येतो आहे. त्याच्यामुळे आम्हाला काही बोलायची काही गरज नाही. ताई काय सांगणार आहेत? आज प्रवीण दटके भाऊची जे रॅली निघालेली आहे जनसंवादाची, काय सांगणार आहेत? काय अपेक्षा आहेत लोकांकडनं? आजची जी रॅली आहे ती खूप उत्साहपूर्ण रॅली आहे. मध्य नागपूरच्या जनतेमध्ये एक वेगळा उत्साह आहे. एक उमदा चेहरा उमेदवार म्हणून मध्य नागपूरला लाभलेला आहे आणि खूप आनंदी आणि उत्साही वातावरण आहे. विशेष करून महिलांमध्ये खूप जास्त उत्साह आहे, कारण लाडक्या बहिणींचा भाऊ अशी त्यांची ख्याती आहे. मध्य नागपुरातील महिलांसाठी बऱ्याचशा कार्यक्रमाचं आयोजन माननीय प्रवीणजी दटके यांच्या माध्यमातून आजपर्यंत झालेलं आहे. महिलांचे विषय असो, राजगरबा असो, मंगळागौरी असो, अशा विविध क्रीडा क्षेत्रात असो, भजन स्पर्धा असो, अशा बऱ्याचशा याच्यामध्ये माननीय प्रवीणजींनी खूप मोलाचा वाटा आहे. आणि खूप असं आनंदाकडे जिकडे तिकडे चोरीकडे असं वातावरण मध्य नागपुरात झालेलं आहे. आणि एक आवडता आणि चांगला उमेदवार मध्य नागपूरच्या जनतेला मिळालेला आहे. तरुण नेतृत्व आहे, काम करण्याची एक स्पीड आहे त्या व्यक्तीमध्ये. या अनुषंगाने मध्य नागपूरची जनता माननीय प्रवीणजी दटके यांच्याकडे बघते आहे आणि एक खूप उत्साहाचं वातावरण या मध्य नागपुरात पाहायला मिळतं. काय सांगणार आहेत? किती लीडने दादा जिंकून येणार असं तुम्हाला वाटते? भरघोस मतांनी निवडून येणार आहे. भरघोस मतांनी माननीय प्रवीणजी निवडून येतील आणि मध्य नागपूरची जनता त्यांना साथ देईल. ही या सगळ्या रॅलीतून, या सगळ्या प्रचारांच्या माध्यमातून सगळं चित्र दिसत आहे. जनप्रतिसाद के लिए आप लोग निकले हैं, क्या कहना चाहेंगे लोगों को? क्या मैसेज देना चाहेंगे आप? हमारे प्रवीण भैया दटके जो खड़े हैं मध्य नागपुर से, वो उनके प्रचार में बहुत उत्साह है. सब लोग एकजुट होके पूरे मध्य नागपुर में घूम रहे हैं और हम प्रचंड बहुमतों से विजयी उनको बनाएंगे. यह संकल्प हम लोगों ने लिया हुआ है. आणि तुम्हाला परस्पर आणि जनतेला हाताशी हात लावून चालणारा जमीन वर